माझ्यासाठी माझा राणा महत्वाचा आहे, त्याला काय होतं कामा नये. अहो मग त्यासाठीच करते मी हे सगळं गोदाक्का. पोलिसांनी राणाजींवर बक्षीस ठेवलंय म्हणजे काय ते कळतंय का तुम्हाला? हो, अशा वेळेला पोलीस डायरेक्ट एन्काउंटर करतात. राणाजी सध्या चुकीच्या मार्गावर आहेत तर त्यांना अडवायला पाहिजे, तेच करते मी. अंजली, अगं काही वेळेला दिसतंय तसं नसतंय. खऱ्याची मोडतोड करून खोट्याला खरं बनवणं अवघड नाही. आपल्याला पारखता आलं पाहिजे. मला ना काय करायचं काहीच कळत नाहीये गोदाक्का. अशा वेळेला काय करायचं? अशा टायमाला आपण आपल्या मनावर विश्वास ठेवायचा. अंजली, आपलं मन आपल्याशी कवाच खोटं बोलत नाही. तुझं मन तुला काय सांगतंय? राणा गुन्हेगार आहे म्हणतंय काय? राणा खोटारडा आहे असं तुला मनापासून वाटतंय काय? अगं बोल की. मला नाही माहिती. अगं मग ज्या गोष्टी तुला माहीतच नाही त्यावर कशाला वाद घालतेस तू राणा बरोबर? का त्याच्या विरोधात जायला लागलीस तू? कारण राणाजी चुकीच्या मार्गावर आहे आणि ते निर्दोष आहेत याचा काही पुरावाही नाहीये. अंजली, अगं नवरा बायकोचं नातं हे पुराव्यावर नाही, विश्वासावर टिकतंय. राणाजी जर निर्दोष असतील तर कुठे ना कुठे पुरावा असेलच की. कुणा संगत सारखं फोनवर बोलत होतं? फोन तर नेहमीच चालू असायचा. नाईक साहेबांचं काम करायचं म्हणजे फोन तर चालू असणारच ना. यो बघ पुरावा, नीट बघ काय सांगायला ते. मामानं धनावले एकत्र काम करायचं होय, दोघांनी मिळून मला अडकवायचा प्लॅन केला होय. या मामाच्या सांगण्यावरनच धनावड्यांना आपल्या घरामध्ये पैशाची बॅग ठेवली आणि माझ्यावर आळ यावा म्हणून मामानेच त्या अक्काला सांगितले या धनावड्याचा खून करायचा. राणा, अरे हे बेस्टच झाले बघ. आता हे पोलीसच निदा आणि तू तेवढ्या ह्यातनं लवकर सुट बाबा. होय नाही बरं का, जो पुरावा पोलिसांनी चालणार नाही. का? अरे कोर्टामध्ये सिद्ध करायचं असेल तर ठोस पुरावा लागणार. बरकत, हा, यो पुरावा मी अंजली बाईशी जाऊ शकतो. हे बघितल्यावर की नाही अंजली बाईशने कळेल मी निर्दोष सोडाच्या मार्गावर आहे म्हणून. हा राणा, अरे तू घाई करू नको आता. अरे अंजली बहिणी आता आपल्यातले राहिलेले नाहीत. तर डोसकच फिरलंय बघ. अरे त्या मामाला आणि मोहितेला मिळाल्यात. अरे आज मी मामाच्या घरातून त्यासनी बाहेर पडताना बघितली. मोहितेने तुझ्यावर जो हल्ला केलाय त्याला वहिनीच कारणीभूत आहे बघ. ती बाई बी असं खुळ्यावानी का करायला त्या कळणार. स्वतःच्या नवऱ्यावरच विश्वास नाही त्यांचा. बरकत, मी बी हार मानणार नाही. समजात पहिले त्या मामाच्या काळ्या धंद्याची वाट लावायची आणि त्या अक्काला हुडकून काढायचं. उद्यापासून धमाका होणार सुरू. भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो. अरे मोहिते साहेब, आजकाल पोलीस स्टेशनला न जाता आमच्याकडे यायला लागलाय. काय भानगड काय? रानानं फार वैताग आणला. अशाने एक दिवस माझी नोकरी जाईल. अशी कशी जाईल आम्ही असताना? हा, अहो नाईक साहेब, राणाचा फेक एन्काउंटर करायचा प्रयत्न केलाय मी आणि आता राणाला बरंच काही कळलंय आणि दरवेळेला तू सुटतोच आहे. आता ही जर माहिती बाहेर लोकांना कळली ना तर तुमचंही काही खरं नाही आणि माझंही काही खरं नाही. तेव्हा प्लीज जरा सिरियस व्हा. बसा हो, बसा. काल पण सटकला आहात ना? हे धनावड्याच्या बायकोला काय सांगितलं काय माहिती, पण तुमच्या नादाला लागून फसलोय मी आता. बरं मला एक सांगा, तुम्ही म्हणलात तसं ते व्हिडिओ शूटिंग तरी केलं का नाही? शूट केलंय पण असं एन्काउंटर झालं नाही तर ते काय कामाचं. अहो या जगात बिनकामाचं असं काही नसतंच आहे. बघू तेवढी.
व्यसन मला पण खरं सांगतो मी खून केला नाही तुमच्या नवऱ्याचा. खूप हो. उपकार झाले तुमचे. उठा. तुम्ही पहिलं उठा. मध्ये साहेब, मी म्हणलं नव्हतं का या जगात बिनकामाचं असं काही नसतं. आता हा व्हिडिओ बघा परत. फक्त आवाज बंद करू. रानावर धनावड्याच्या मर्डरची केस. आता बघा, राणा धनावड्याच्या बायकोकडे आलाय. तो त्याच्या बायकोला धमकावतोय. त्याची बायको बघा कशी पायाची भीक मागते. राणानं खोटी साक्ष देण्यासाठी पैसे दिलं आणि जर राणाचं नाव घेतलं का नाही ठार मारायची धमकी दिली. बघा 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 बाई कशी पाया पडते. बघा बघा घेतले पैसे. बरोबर का नाही माहिती. म्हणजे हे लक्षातच नाही आलं माझ्या. आता ह्योच व्हिडिओ मी अंजलीला दावणार आणि तिला माझ्याकडनं वळवून घेणार. अंजलीच्याच मदतीनं राणाला त्याच्याच घरात धरणार आहे आपण. कसं काय? ते बघाच तुम्ही. काय या नायकांचा बिझनेस जोरात सुरू आहे की. होय, दुसऱ्याच्या आयुष्याची राख रांगोळी करायची आणि ही जी चालली की दिवाळीत. ए भावानो, काय चाललंय काय? कोण रे तुम्ही? रे तुम्ही अहो म्हणायचं हा? अहो, तुमच्या घरातल्यानी मोठ्या माणसांनी आहो जाऊ म्हणायचं काय शिकवले का नाही तुम्हाला? ए आवाज खाली. ए करतो. एक मिनिट. हे जरी घ्या होते बॉक्स बी घे. सगळी करतोस का? हा हे बघ कसलं भारी फोटो आल्यात. एकदम बेस्ट. आता पोलीस स्टेशनात हे देऊ. हा हा भारी दिसली भारी भारी. तू काढ रे किती पण फोटो. तू आणि तुझा मोबाईल या गोडाऊनच्या बाहेर गेला तर बघा. तिथंच काढतो आता तुला इथं. चला रे. ए नीट विचार केलायचा ना सच्च्या पलवानाच्या नादाला लागशीला आणि कामात जाशीला सगळी जण. हे काडे पहिला आपल्याला धमके द्यायला. मेशीवाडी म्हणून घाबरत नसतो आम्ही. अहो द्या हे भेट झालं बघ. त्या नायका विरोधात पुरावे मिळाले आणि त्याच्या माणसांनीच कबूल केले. ए मार रे ना. बाबानो घाबरायला लागते. राहणार आहे तो
काळजी करायची नाही. आपल्याकडे एवढं सबूत आहेत की नाही, आपण डायरेक्ट पोलीस स्टेशनला जाऊ. होय. हो दे. हे बघ, अजिबात घाई करायची नाही. मामाला का नाही 4 बाजूने पळून पळून मारायचं. ते 4 बाजून नाही तर 10 दिशेला पळवून पळवून मारूया त्याला. होय. माझे संकट कसं केलं? ही अक्का, ही मोहिते, यो मामा, समद्यांचं खरं रूप जगासमोर आणायचं. राणा तू म्हणजे तसंच सगळं करायचं बघ आता. होय. आता इकडं असा धमाका करायचा का नाही? या धमाक्याचा आवाज मामाच्या कानापतूर पोचला पाहिजे. नुसता कानापत्र नाही, त्या मामाच्या कांटाळ्याच गत झाल्या पाहिजेत. चल रे बरकत. तुमच्या त्या निवृत्ती नाईकला जाऊन सांगायचं याचा खेळ संपला आता. त्याला म्हणाव राणा येतोय. वसुता, आणि एकदम धडाम. मामा, ही बातमी नुसती तुम्ही ऐकली तर तुमच्या अंगावर काटा उभा राहिलाय. मी तर माझ्या प्रत्यक्ष डोळ्यानं बघितलंय तुमचं गोडाऊन जळताना, राख रांगोळी होताना. काय खरं नाही मामा, 20-30 लाखाचं नुकसान तर झालं असेल की. राणा राणा राणा, मी का नाही त्याचा जीवच घेणार आता. कसा घेणार जीव? हा, त्यासाठी राणा घावला तरी पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची बातमी म्हणजे त्यानं गोडाऊनचा आतनं फोटो काढल्यात म्हण. त्यानं पुरावा गोळा केलाय. होय. ही बातमी पोलिसांना समजली नाही ना? मामा, पोलिसांचं टेन्शन घेऊ नका, मीडियाचं टेन्शन घ्या. मीडियानं जर ही बातमी पेपरात छापली आणि त्या पेपरातला बाजार केला तर तुमच्या खिशातलं पोलीस टपकन बाहेर उडी मारणार. हा, नाही बापे, काही बी झालं तरी ही बातमी मीडियाला समजली नाही पाहिजे. मीडियाचं टेन्शन घेऊ नका मामा, राणाचं टेन्शन घ्या. राणानं जर का तुमचा जीव घातला तर तेच मीडियावाले पेपरात तुमच्या मर्डरची बातमी छापणार. काय खरं नाही मामा, राणा आता लई पैसाटलाय. मामा, मामा कुठं आहे तुमची ढाल? कुठं आहे? हा, आता ह्यातनं जर तुम्हाला वाचायचं असेल तर अंजलीबाई तुमची ढाल आहे, त्या ढालेला पुढं करा, नाहीतर राम नाम सत्य आहे. राणानं काही करायच्या हात आपणच डाव टाकाय पाहिजे. डाव टाका नाहीतर राम नाम फिक्स आहे. ठीक आहे, मी का नाही लगेच लगेच जाऊन अंजलीला गाठतो. गाठा मामा, नाहीतर राम नाम सत्य आहे. राम नाम सत्य आहे. बहिणाबाई, बहिणाबाई, शाबास, नाम लियावर टिंबा टिंबा हाजीर. कशाला आलास तुझं थोपाड घेऊन इथं? काय सांगू बहिणाबाई तुला, अगं भुकेनं जीव व्याकुळ झालाय ग. उपास मारीनं जीव जायची वेळ आली तुला सांगतो. अगं हे काही झाडपाला खाऊन जगायची वेळ आली. तुझं थोबाड बंद कर आणि ही सुंग तर पहिली बंद कर. मी तुला ते 10 लाख दिले ते कोणाच्या मड्या घातलेस? 10 लाखाची एफडी केली मी. आणि म्हातारपणासाठी. आता म्हातारपण बघायला शिल्लक राहतोय का नाही कोणाला. असं कर, भावाचा जीव वाचवायचा असेल तर माझं 10 लाख तोड. तुला दिल्यात मी 10 लाख. तुला एकदा सांगितलं की चोरीचा माल मी निम्म्या किमतीत विकत घेत असतो. तू मला 5 लाख दिलंस आणि आपल्या डील प्रमाणे तू मला 5 लाख म्हणजेच 10 लाख देणं लागत्यास. तेवढं दे, मी जातो. बस, लय झालं तुझं. तर जर तू जादा नाटक केलेस ना तर तुझ्या जेवणात इंच घालून मारेन मी तुला. राहिलं
खातो मी झाडपाला आणि जगतो. हा, पण मी जनावरासारखा झाडपाला खाल्ला तर वागणार बी जनावरासारखंच. चालेल का तुला? सांगू राणाला तूच अक्का आहेस ती. तुला तर मी अरे अंजली ताई, नमस्कार 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 नमस्कार. नमस्कार. अहो तुम्ही तर या दिनवान्या गरीब माणसावर दया करा. अहो भुकेने जीव कासावीस झालाय आणि माझी बहीण या भावाला घराबाहेर हाकलायला निघाल्या. अहो 4 घास फक्त पोटात ढकलायला द्या, तुमचं लय उपकार होतील. हो, मी जेवण घेऊन येते, बसा ना. हा बाई, ये बघा अंजली ताई. हा अंजली ताई, रक्षाबंधनाला तुमच्याकडेच फिक्स बर का. हा हे वागणं होतं की नाही ते माणसासारखं होतं. दुसरं वागणं असेल त्या जनावरासारखं असेल. कळलं का? माझं 10 लाख द्यायचं, नाहीतर लई महागात पडेल. हा, आणि अंजली ताईसनी सांग रक्षाबंधनाला नक्की येतो म्हणून. हा अरे महत्वाचं राहिलं. अरे बाटली बाटली. अहो ताईसाहेब घरातल्या समद्या बाटल्या संपवल्या. तुम्ही का नाही तुमच्या भावाचा लई लाड करून ठेवलाय सा. फोबड बंद कर चंत तुझं. एकटा आलायस ना बघ. होय, घरातनं बाहेर पडलोय ते डायरेक्ट तिकडे आलं. बोल की. माझं एक काम करशील काय? तुझ्यासाठी काय पण बोल की. मला का नाही त्या धनावड्याचे आणि त्या अक्काचे कॉल रेकॉर्ड्स पाहिजे. खून व्हायच्या 1 आठवडा आधीचे बी कॉल रेकॉर्ड्स पाहिजे. मी बुवांना फोन केलता, पण ते आता रिटायर झालेत ना. तेव्हा त्यासनी एवढं जमणार नाही. पण त्यांनी सांगितले मला की आपल्या पोलीस खात्यामध्ये सांगितलं तर कॉल रेकॉर्ड्स लगेच मिळतील. तर तू एवढं करशील काय? एवढ्या सगळ्या डिटेल पाहिजे तर मोहिते साहेबांची सही लागणार. मुकुंद, अरे मी निर्दोष आहे सिद्ध करायच्या लई जवळ पोहोचलोय बघ. त्या अक्काचा आणि त्या धनवड्याचा संबंध आहे मला कळलं. त्या मामाचा आणि अक्काचा संबंध आहे मला कळलं का नाही. की तिघं बी एकमेकांनी सामले ते मी समजा जगासमोर सिद्ध कर. फक्त एवढं तुला जमल काय? मी करतो काय तर, तू काळजी करू नकोस. मोहिते साहेबांची सही कशी घ्यायची ती तू माझ्यावर सोड. लवकरात लवकर सगळ्या डिटेल्स पाठवतो. माझ्यामुळे तुला उगरीस रिस्क कसली? उलट मी पोलिसात आहे आणि पोलिसांनी जे काम करायला पाहिजे की नाही ते काम करायला लागलोय बघ. मोहिते मामाला विकला गेलाय बघ, पण मी माझ्या वर्दीला विकलो जाणार नाही. मी करतो काय तर, पण तू काळजी घे बाबा. मामा पुढच्या 2 दिवसात पोटनिवडणुकीचा फॉर्म भरणार आहे. एकदा का तो आमदार झाला तर राजकीय हस्तक्षेप करेल. मग सगळं अवघड होऊन बसेल बघ. नाही होणार. त्या मामाच्या नाड्या बरोबर आवडल्यात मी. एकदा का कॉल रेकॉर्ड्स माझ्या हातात आलं की नाही की त्या मामाला दणक्यावर दणक्या अशी देईन की नाही की त्याची समजी ताकद खाल्ला होऊन जाईल. ठीक आहे, मी लवकरात लवकर कॉल डिटेल्स देतो. निघतो मी. जा.